नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ITIमधील विविध ट्रेडसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खाजगी संस्थांमध्ये 3 जूनपासून दररोज सकाळी 10 ते 11 या कालावधीत मोफत मार्गदर्शन सत्र हे सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत किंवा अन्य शंका असल्यास ITIमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधायचं आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रवेशाचं संकेतस्थळ काय असणार आहे तर पहा, ऑनलाईन अर्ज फॉर्म जे आहे ते भरण्यासाठी http://admission.dvet.gov.in ही वेबसाईट राहणार आहे. एकूण ITI संस्था ह्या 418 आहेत. त्यापैकी शासकीय व खाजगी मिळून 574 ह्या टोटल असणार आहे. उपलब्ध जागा एकूण 1,48,000 आहेत व 80हून अधिक ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आता आपण या ITIचं जे आहे ते ITI प्रवेशाचं वेळापत्रक देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथे पाहू शकता तुम्ही, ऑनलाईन प्रवेश अर्ज जे आहे 3 ते 30 जूनपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. ITIचे ऑनलाईन अर्ज जे आहे ते 3 जूनपासून 30 जूनपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे 5 जून ते 1 जुलैपर्यंत तुम्हाला यासाठी टाईम दिलेला आहे. त्यानंतर विकल्प व प्राधान्यक्रम सादर करणे यासाठी तुम्हाला 5 जून ते 2 जुलैपर्यंतचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी ही जी आहे ते 4 जुलैला सकाळी 11 वाजता लागणार आहेत. त्यानंतर यादीबाबत हरकती नोंदविणे, जर कोणाला काही हरकत नोंदवायची असेल तर 4 ते 5 जुलै या 2 तारखा देण्यात आलेल्या आहेत. अंतिम गुणवत्ता यादी 7 जुलैला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. पहिली गुणवत्ता प्रवेश फेरी ही 14 जुलैला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश 15 ते 19 जुलैला चालू राहील. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्य भरणे 15 ते 19 जुलैपर्यंत याचा टाईम असणार आहे. दुसरी प्रवेश फेरी 27 जुलै सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या फेरीनुसार प्रवेश 28 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला घेता येईल. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्य भरण्यासाठी तुम्हाला 28 जुलै ते 2 ऑगस्ट हा कालावधी देण्यात आलेला आहे. तिसरी प्रवेश फेरी 9 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजतापर्यंत चालू राहील. तिसऱ्या प्रवेश फेरीनुसार प्रवेश 10 ते 14 ऑगस्ट या दरम्यान घेता येईल. त्यानंतर चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्य भरणे 10 ते 14 ऑगस्ट या टाईममध्ये तुम्हाला भरता येईल. चौथी प्रवेश फेरी 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. चौथ्या फेरीनुसार प्रवेश 21 ते 24 ऑगस्टमध्ये तुम्हाला घेता येणार आहे. समुपदेशन फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर 26 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता करणार आहेत. त्यानंतर गुणवत्ता यादी ही 26 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. समुपदेशन फेरीसाठी नोंदणी 27 ते 28 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर कधी करण्यात येणार आहे तर 29 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता ही जाहीर होणार आहे. प्रवेश घेणे 30 ते 31 ऑगस्ट या टाईममध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर रिक्त जागा तपशील प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्ही चेक करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही, राज्यात 1.5 लाखाहून अधिक जागा असलेल्या शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2024 मधील सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 3 जूनपासून सुरू होणार आहे. 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 3 जूनपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ही प्रक्रिया 30 जूनपर्यंत सुरू असून विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करून प्रवेश शुल्कही या कालावधीत भरता येणार आहे. प्रवेश नोंदणी झाल्यानंतर प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 4 जुलैला सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल. या बाबतीत विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही जाहीर होणार आहे. यानंतर 14 जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. अशा नियमित प्रवेशाच्या 4 आणि समुपदेशनच्या संस्था स्तरावरील प्रवेश फेरी होणार आहे. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहते. ITIचे फॉर्म जेव्हा भरायला सुरुवात होईल त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.